आशा आहे तशी. देव झा यांच्याकडे पुन्हा एकदा येते. मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होतात सर, असं वाटत होतं की कुठेतरी जस्टिफिकेशन केलं जात आहे घडलेल्या प्रकाराचं, हे सांगून की खूप मोठं प्रेशर आहे पालकांचं. आता पालकांना सुद्धा कुठेतरी समजावण्याची जबाबदारी कोचिंग क्लासेसवरती किंवा इतर काउन्सिलर्सवरती नाही आहे का? आहे, पण काउन्सिलर हे जे पूर्ण नेटवर्क त्यांनी डेव्हलप केलं आहे तेच फ्रॉडचे आहे ना. सगळे काउन्सिलरच्या मेडिकल कॉलेज बरोबर टायअप असतात, ते पैसे घेतात. मला तर हाच करत नाही की गव्हर्नमेंट एवढं काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट कशाला लावलेलं आहे. काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट करतात काय? ते काय सायकोलॉजिकल अँड सायकॅट्रिक काउन्सिलिंग तर करत नाही. तिथे सगळे फ्रॉड चालू आहे. आणि जे आमचे मागचे ज्यांनी सांगितले, CBTमध्ये पण भरपूर फ्रॉड चालू आहे. सिंगल स्टुडंटच्या हॅकिंग असतात बाहेरून, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. देवजी, मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही अगदी लिनियर पद्धतीने हे सगळं जे नेक्सस आहे ते सांगाल का, की तुमचं जे म्हणणं आहे की फ्रॉड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, नक्की कुठल्या कुठल्या ठिकाणी हे फ्रॉड होतात? हां, नाही, जिथे CBT आहे तिथे फ्रॉड आहे ना. कारण की हॅकिंग हा चालूच आहे. हॅकिंग चालू आहे. नॉर्मलायझेशन हे अगदी डिफिकल्ट आहे. मॉर्निंगचा पेपर सोपा असता, इव्हनिंगचा डिफिकल्ट. इव्हनिंग ज्यांनी दिलं त्याला जमतच नाही. नॉर्मलायझेशन तुम्ही कसं करणार 16 पेपर्समध्ये? होऊच शकत नाही. चांगले स्टुडंट्सचे कमी मार्क्स येऊन बसतात. आणि जानेवारीमध्ये ज्यांनी सांगितलं तर 2दा घ्यायला पाहिजे, जानेवारीमध्ये जे पेपर घेतात ते सिलेबसच नीट संपत नाही. रिपीटरला तर एवढा प्रॉब्लेम आहे ते जानेवारी JEE मेन्सला, की ते काय ना बोर्डचा अभ्यास होतात ना JEE मेन्सचा. म्हणजे तुमचं कुठेतरी असं म्हणणं आहे का की सिस्टीमच कुठेतरी अशी आहे की त्यातून अशा पद्धतीच्या करप्शनची गरज निर्माण केली जाते? नाही, सिस्टममध्ये लोकच असं नाही, त्यांना जाणीव आहे. ग्राउंड लेवलची जाणीवच नाही ना ज्यांनी पॉलिसी काढली. तुमच्या जेव्हा फेब्रुवारी 10ला बोर्डाचा एक्झाम आहे, फेब्रुवारी 1st वीकला बोर्डाचा प्रॅक्टिकल आहे, तुम्ही जान एंडला कसं JEE मेन्सचा पेपर ठेवतात? मग ज्यांनी JEE मेन्सचा पेपर केला ते कसं प्रॅक्टिकलचे प्रिपरेशन करणार? मग प्रॅक्टिकलमध्ये पण फ्रॉड होतं. आतमधून सगळे त्याला काहीही इन्स्ट्रुमेंटची माहिती नाही आहे. स्टुडंटला 30 आउट ऑफ 30 प्रॅक्टिकलमध्ये देतात. ओके, ते फ्रॉड नाही का? ठीक आहे. आणि ह्याच्यात कुठलाही क्लास ओनर्स जबाबदारी नाही आहे. बरं, ठीक है. सो तिघांसाठी आता एक प्रश्न है, तीनों के लिए एक सवाल है. आप इस तरीके से कोचिंग क्लासेस में और इस एजुकेशन इंडस्ट्री में काफ़ी सालों से है, तो इस सब घटना को लेकर और इस सिचुएशन को लेकर जिसमें स्ट्रेस भी है, बहुत सारा पेरेंट्स का प्रेशर भी है और हमारी सिस्टम भी है, उसके हिसाब से आपको क्या लगता है कि गवर्नमेंट की तरफ से क्या इसमें बदलाव लाना चाहिए? शुरुआत करूंगी शोभित जी से. शोभित, मेरे हिसाब से 2-3 चीज़ें हैं जो सरकार को करनी चाहिए, जो मुझे लगता है सरकार ने करी भी है. मैंने पहले भी जब ये इशू आया था तब बोला था कि एक तो पेपर ऑनलाइन करने से ये जो बहुत ज़्यादा ऑपरेशनल काम है, पेपर जो बहुत सारे लोगों के पास आने की पॉसिबिलिटीज़ हो जाती हैं, ये तो कम करना ही चाहिए, पहली बात. दूसरी बात, NTA जो बॉडी है वो फेल्ड बॉडी है, उसके बस की पेपर कराना नहीं है. या तो उनके ऊपर प्रेशर बहुत ज़्यादा है या फिर वहाँ पे कंप्लीटली इनकॉम्पिटेंट लोग हैं जो कर रहे हैं. उसको डिसॉल्व कर देना चाहिए. ठीक है. ओके, बहुत कम समय है शोभित जी, थोड़ा आगे चलना पड़ेगा. विनीत जी, सहमत आहात का? तुमचं काय सजेशन असेल? नाही, माझं सजेशन एकच आहे की ही जी सिस्टीम आपण चालवतो त्याच्यामध्ये काय चुकलंय हे बघणं महत्त्वाचं आहे. कोणाचं चुकलं हे बघणं महत्त्वाचं नाहीये. की हे डिझॉल्व करणं किंवा हे करणं, याच्यापेक्षा याच्यातून पुढे जाऊन पुढच्या वर्षी जे 11वी 12वीची परीक्षा देऊन नीट देणार आहे त्यांना आपण काही आश्वस्त करू शकतो का की पेपर फुटणार नाही? मग त्याच्यासाठी हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, ते कसे ऑपरेट करतात ते शोधून त्यांना आपण कधीपर्यंत ब्लॉक करू शकतो, हे सगळं शासनाकडून अपेक्षित आहे. की गो इनटू द रूट्स आणि चेकआउट कुठं ते सगळं गडबड होती आणि त्या दृष्टीने आता तपास सुरू झालाय, तो असा सुरू राहील अशी आपण एरर प्रूफ होईल. नक्की आपण आशा करूया की तशा पद्धतीने तो सुरू राहील जो प्रयत्न आहे तो. एक शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा देव झा यांना, तुमच्या दृष्टीने नियमावली आणखीन कडक झाली काय पाहिजे का आता? नाही, आता काय केलं पाहिजे, बोर्डाचे त्यांनी 50% घ्यायला पाहिजे. डिफरंट एक्झाममधून मार्क घ्यायला पाहिजे. KVPI गव्हर्नमेंटने बंद केली आहे, ते रिस्टार्ट झालंच पाहिजे. बोर्डाच्या 50% आणि CETच्या 50% अगोदर महाराष्ट्र स्टेटमध्ये होतं, ते घेतलं पाहिजे. मग
करप्शन एवढं लांबून जाणार नाही. 2-3 डिफरंट एक्झाम घ्यायला पाहिजे आणि तिथून मार्क काढायला पाहिजे. प्रॅक्टिकल्सची एक्झाम सेपरेट, त्याचे मार्क सेपरेट, बोर्डाची एक्झाम सेपरेट, त्याची मार्क सेपरेट, जेई मेन्सचे मार्क सेपरेट, असं करून एक ॲव्हरेज पर्सेंटाईल घेऊन जर त्यांनी घेतलं तर करप्शन कमी होईल. बरं, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही तिघही आज इथे आलात आणि एक खरं तर खूप गहन विषय हा आणि आज एक अवघड सुद्धा विषय तुमच्या तिघांसाठी डिस्कस करण्याच्या दृष्टीने, पण तुम्ही आम्हाला उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.